नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5.3 शिकण्याच्या अगोदर घटना म्हणजे नेमकं काय हे या ठिकाणी आपण शिकणार आहोत. काय घटना की जी अपेक्षित निष्पत्ती असते, आपले जे आउटकम्स असतात आणि त्या आउटकम्स काय काय येऊ शकतात, त्या आउटकमला आपण काय म्हणायचं, आउटकमच्या संचाला सेटला आपण काय म्हणायचं, घटना असं म्हणायचं. घटना इंग्रजीतील पहिल्या लिपीनं, पहिल्या बाराखडी कॅपिटल लेटर्सनं ते काय केले जातात, दर्शवून जातात. घटनाची संख्या, जे घटनेमधील जे घटक आहेत त्यांची संख्या कशी लिहायची हे आपण उदाहरणामध्ये ते समजून घेणार आहोत. मग हे काय कुठल्या उदाहरणात समजून घ्यायचंय तर सराव संच 5.3. सराव संच 5.3 मध्ये आपण प्रश्न असा आहे की खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस, त्यातील नमुना घटकांची संख्या एन ऑफ यस, तसेच घटना ए बी सी संच स्वरूपात लिहा आणि एन ऑफ ए, एन ऑफ बी आणि एन ऑफ सी लिहा. फॉर एव्हरी रँडम एक्सपेरिमेंट राईट डाऊन सॅम्पल स्पेस यस, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, देन राईट डाऊन द इव्हेंट्स ए बी अँड सी इन सेट फॉर्म अँड राईट डाऊन द नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए, सेट बी अँड सेट सी. पहिलं गणित बघूत आपण. पहिलं गणित असं आहे, अगोदर मराठीमध्ये वाचून दाखवतो, नंतर इंग्रजीमध्ये. काय दिले, एक फासा टाकला असता. हा झाला आपला रँडम एक्सपेरिमेंट. एक फासा टाकला असता. आता फासा टाकला तर त्याला काय म्हणता येईल इंग्लिशमध्ये, अ डाय इज थ्रोन. डाय इज थ्रोन. त्यामध्ये आपल्याला बघा, पहिलं गणित आपल्याला दिलेलं आहे की यादृच्छिक प्रयोग. रँडम एक्सपेरिमेंट. अ म्हणजे सिंगल, डाय इज थ्रोन. मग ह्याचा अगोदर आपण नमुना अवकाश सॅम्पल स्पेस काढून घेऊ, काय असू शकतो. फासा टाकला. फासा टाकल्यानंतर काय काय शकत त्यामध्ये, 1 2 3 4 5 6 जे आपण ते बिंदू असतात, तर ते बिंदू आपण संख्येच्या स्वरूपामध्ये घ्यायचे. मग एन ऑफ एस, नंबर ऑफ सॅम्पल्स पॉईंट किती झाले, 6 झाले. बघा, पहिलं हे आपण काल शिकलेलं होतं मागच्या पाठामध्ये की नमुना अवकाश कसा लिहायचा आणि त्यातले नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स कसे लिहायचे. त्यानंतर आता बघा, यामध्ये पहिली घटना दिली नंबर 1, इव्हेंट ए किंवा घटना ए. काय दिली, घटना ए. वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. इव्हेंट ए, getting an even number on upper face. आपल्याला माहिती आहे तो फासा आपण ज्याला गुडगुडी म्हणतो, त्या वरच्या पृष्ठभागावर आपण काय करत असतो, कुठला बिंदू आले ते बिंदू आपण काय करत असतो, गृहीत धरत असतो. आता वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे, एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला ही जी घटना आहे ती घटना, त्यामधले घटक शोधत असताना सगळे ह्या नमुना अवकाशमध्ये शोधायचे. नमुना अवकाशच्या बाहेर आपल्याला जायचं नाही. आता समसंख्या भरपूर आहेत, परंतु आपल्या संख्या, त्या समसंख्या कुठल्या निवडायच्या, ज्या समसंख्या ह्या नमुना अवकाशमध्ये आपल्याला सापडतात. मग काय, 2 4 आणि 6. मग एन ऑफ ए, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए किती आले, 3. दुसरी घटना बी अशी आहे. काय दिलंय, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे. इव्हेंट बी getting
an odd number on upper surface. आता ऑड नंबर आपल्याला माहिती, ज्या संख्या 2च्या पड्यात असतात त्याला आपण समूळ संख्या म्हणतो, आणि ज्या संख्या 2च्या पड्यात नसतात किंवा ज्याला 2 निशेष भाग करत नाही त्याला आपण विषम संख्या म्हणतो. 1, 3 आणि 5. एन ऑफ बी बरोबर या ठिकाणी घटक किती आले? 3 आले. लक्षात घ्या, हा 6 अंक इथला लिहिला नाही, मोजून लिहिले 6. कन्फ्युज होऊ देऊ नका. त्यानंतर तिसरा आहे, यामध्ये तिसरी घटना सी. वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. इव्हेंट सी, गेटिंग प्राइम नंबर ऑन अपर सरफेस. मूळ संख्या, आपल्या मूळ संख्या म्हणजे ज्या संख्या यांचे अवयव पडत नाहीत किंवा ज्या संख्या स्वतःचा पड असून इतराच्या पडत असत नाही त्याला आपण काय म्हणत असतो? प्राईम नंबर, मूळ संख्या. कुठल्या कुठल्या मूळ संख्या? 2, 3 आणि 5. या ठिकाणी एन ऑफ सी 3 आलं. बघा अजून यामध्ये काय काय ह्या नमुनावकाशावर काय काय घटना तयार होऊ शकतात ते आपण जर बघितलं तर कुठल्या कुठल्या घटना तयार होऊ शकतात अजून एक बघूत आपण. वरच्या पृष्ठभागावर पूर्ण वर्ग संख्या मिळणे. वरच्या पृष्ठभागावर पूर्ण वर्ग संख्या मिळणे. गेटिंग परफेक्ट स्क्वेअर नंबर ऑन अपर फेस. परफेक्ट स्क्वेअर नंबर. आता परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे कशा संख्या? ज्या संख्या कोणत्या तरी संख्येच्या वर्ग आहेत. मग कुठल्या कुठल्या आहेत आपल्यामध्ये? 1 चा वर्ग 1, त्याच्यामुळे 1 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 2 चा वर्ग 4, 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 3 चा वर्ग 9, 9 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे. परंतु आपल्याला त्या ठिकाणी 9 घेता येणार नाही. का घेता येणार नाही? कारण आपल्याला फक्त शोधायचं कसं आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 मध्ये. अशा पद्धतीने अजून एखादी घटना कशी तयार झाली असती? दिलेला अंक 4 पेक्षा मोठा असणे. मग काय होऊ शकेल? 5, 6. दिलेला अंक 4 पेक्षा लहान असणे. 1, 2, 3. दिलेला अंक 6 पेक्षा मोठा असणे. असू शकेल का 6 पेक्षा मोठा अंक? असणार नाही. त्यामुळे त्या घटनेमध्ये 0 घटक येतील. दिलेला घटक 6 पेक्षा लहान असणे. 1, 2, 3, 4, 5. तर अशा पद्धतीने निरनिराळ्या घटना एखाद्या उदाहरण आपल्याला काय करता येतात? तयार करता येतात. हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? एकाच वेळी 2 फासे टाकले. रॅन्डम एक्सपेरिमेंट बघा. आता एकाच वेळी 2 फासे टाकले. एकाच वेळी, दुसरं कधी त्यातलं, एकाच वेळी 2 फासे टाकले. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? किंवा जर एक फासा 2दा, भाजीवाल्याचं उदाहरण दिलं तुम्हाला, एक फासा 2दा टाकणे. काय दिलेलं आहे? एकाच वेळी 2 फासे टाकले. 2 डाइस, डाइस आले क्वेश्चन. 2 dice are thrown simultaneously. किंवा a die is thrown twice. दोघांचेही नमुनावकाश twice. Twice means 2 times. Twice means 2 times. मग नमुनावकाश बघा, काल सांगितलं होता 1,1, 1,2, 1,3, 1,4, 1,5, 1,6, 2,1, 2,2, 2,3, 2,4, 2,5, 2,6, 3,1
3,2 पहिल्या पृष्ठभागावरचा अंक फाश्यावरचा आणि दुसऱ्या फाश्यावरचा अशा पद्धतीने 3,3 3,4 3,5 3,6 4,1 4,2 4,3 4,4 4,5 4,6 5,1 5,2 5,3 5,4 5,5 5,6 6,1 6,2 6,3 6,4 6,5 आणि 6,6 एन ऑफ एस प्रत्येक ओळीमध्ये 6 6 घेतले तर 6 6 36 हे आपलं 36 आले नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स 1 1 2 2 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी घेतल्यानंतर ते सॅम्पल पॉइंट्स तिथे आपल्याला काय आले 36 सॅम्पल पॉइंट्स आपण आले. आता घटना काय आहे आपल्याला बघायचं. पहिल्यांदा घटना काय दिले. घटना ए वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही 6च्या पटीत असणे. आता 6च्या पटीत असणे कधी शक्य होईल. 6च्या पटीत असणे 6च्या पटीत असणे किंवा मल्टिपल ऑफ 6. मल्टिपल ऑफ 6 6च्या पटीत कधी असू शकते बघा. 6ची पट 6ची पट वरच्या अंकावरच्या पृष्ठभागाची बेरीज किती असली पाहिजे 6च्या पटीत. मग 6च्या पटीत म्हणजे 6चा पाडा. 6चा पाडा काय येणार आहे 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24. मग इतकं घ्यायचं का आपल्याला नाही घ्यायचं. मग कसं घेता येईल ते आपण बघणार बघू. पहिल्या लाईन मध्ये बघा तुम्ही. पहिल्या लाईन मध्ये कमीत कमी बेरीज किती येईल 1 आणि 1 2 1 आणि 1 2. बघा पहिल्या पृष्ठावर इथं काय बेरीज येईल 1 आणि 1 2. इथं 3 इथं 4 इथं 5 इथं 6 इथं 7. तुम्ही जर कडेला एक तक्ता करून घेतला तर तुमच्या लक्षात येईल की हे पहिला आणि हे दुसरा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 आणि 6. आपल्याला काय करायचं गुणाकार घ्यायचा आहे. सॉरी बेरीज घ्यायची. मग काय करू शकेल बघा 1 अधिक 1 2 1 2 3 4 5 6 7 3 4 5 6 7 8 4 5 6 7 8 9 5 6 7 8 9 10 6 7 8 9 10 11 7 8 9 10 11 आणि 12. आपलं काय झालेलं आहे की बेरीज 6च्या पटीत असेल. मल्टिपल ऑफ 6 6च्या पटीत 6च्या पाड्यामध्ये. तर काय काय येऊ शकेल 6च्या पाड्यामध्ये बघा. 6च्या पाड्यामध्ये बेरीज येणारी कुठली कुठली येणारे ही एक येणार ही एक ही एक येणार त्यानंतर ही आणि शेवटला 12. म्हणजे घटना आपली पहिली जी घटना आहे घटना त्यामध्ये काय आलं 1,5 2,4 3,3 4,2 5,1 आणि शेवटला ज्याची बेरीज 12 येईल तर 6,6. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी लिहित असताना काय लिहावं लागणार आहे ते आपण बघायचे की घटना ए आपल्याला दिलेली आहे. घटना ए काय दिली की वरच्या पृष्ठभागांची बेरीज 6च्या पटीत असणे. मुद्दा मी इकडे बाजूला घेतो हे रफ ठेवतोय तुम्हाला समजण्यासाठी. घटना नंबर 1 घटना ए वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज 6च्या पटीत
असणे. इव्हेंट ए काय दिलेला आहे, सम ऑफ द नंबर्स on upper faces is in multiple of 6. 6च्या पाड्यात तुम्हाला सांगितले की 6च्या पाड्यामध्ये काय काय येऊ शकेल, तर 1,5 2,4 3,3 4,2 5,1 आणि शेवट ओळीमध्ये 12 त्याचं 6,6. हा झाला पहिला. मग एन ऑफ ए किती आलंय, 1 2 3 4 5 6. एन ऑफ ए किती आलंय, 6. दुसरी घटना काय आहे, घटना बी अशी दिलेली आहे, वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. कमीत कमी आपण त्याला बातम्यामध्ये किमान कमाल शब्द वापरतो बघा, किमान आणि कमाल. काय दिले, इव्हेंट बी sum of the numbers on upper faces is at least 10. at least 10 शब्द बघा, महत्वाची गोष्ट at least ह्याच्याकडे आपण थोडं फोकस करायचे. at least कमीत कमी 10 असावी, 10 पेक्षा कमी चालणार नाही. 10 पेक्षा कमी चालणार नाही, म्हणजे आपल्याला ही घेता येणार नाही, ही नाही. आपल्याला बघा 10 पेक्षा कमी कुठल्याच नाही आपल्याला. बघा 10 पेक्षा जास्त 10 11 आणि 12. मग काय आलं पाहिजे, 10 कशाची बेरीज मी तुम्हाला दाखवली या ठिकाणी तक्त्यामध्ये. 4,6 त्यानंतर 5,5 5,6 दुसऱ्या 5व्या ओळीमध्ये. शेवटच्या ओळीमध्ये 6,4 6,4 त्यानंतर 6,5 आणि शेवटला 6,6. 1 2 3 4 5 6. एन ऑफ बी किती आलं, कमीत कमी 10 असावी. काही काही जण काय करतात, अगोदर 10 वाले बघतात, कुठले तर 4 6 5 5 6 4 त्यानंतर 11 कशाची 6 5 5 6 आणि शेवटला 12 6,6. मी तुम्हाला आपण गेल्या वर्षी शिकलेलं की यादीमधले घटक कसे लिहिले तरी आपण ते चालू शकतात. आणि पुढचं आहे सोपं आहे, घटना सी. काय घटना सी आहे, दोन्ही फाशावरील अंक समान आहे. इव्हेंट सी सेम नंबर ऑन बोथ डाईस. आपल्याला अनेक फाशे अनेक आहेत त्याच्यामुळं डाईस घ्यावं लागेल. बघा या ठिकाणी सेम नंबर अपियर्स ऑन बोथ डाईस. थोडक्यामध्ये आपल्याला फक्त तुम्हाला ती घटना जसं त्या गणितामध्ये दिली तशा पद्धतीने ती आपल्याला लिहून काढायची. मग बघा काय येऊ शकेल, बघा तुम्हाला एक हिंट दिली, लक्षात येईल 1,1 दोन्हीकडे सारखं आहे. पुन्हा काय येणार आहे 2,2 इथं बघू शकता 1,1 2,2 3,3 4,4 5,5 आणि 6,6.
एन ऑफ सी मोजून जर बघितलं तर आपण हे सुद्धा किती येणार आहे 6 येणार. तर या ठिकाणी आपल्याला हे जे उदाहरणं घटना तुम्हाला दाखवले अशा पद्धतीच्या घटना अजून आपल्याला वापरता येतं. काय काय वापरू शकतो याच्यामध्ये कुठल्याच संख्या करतात की गुणाकार 12 असणे, जास्तीत जास्त बेरीज 10 असेल. म्हणजे घटनेवरून आपल्याला ह्या जो नमुना अवकाश दिला सॅम्पल स्पेस त्याच्यावर कितीतरी घटना तयार करता येतात. पुस्तकामध्ये त्या वेगवेगळ्या गणितामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. परंतु आपण ह्या गणिताच्या अनुषंगानं जेवढ्या काही घटना दिल्या त्या घटना तुम्हाला मी या ठिकाणी काय केलेल्या आहेत समजून सांगल्यात. जसं जसं पुढे पुढे गणित येतील तसं तसं आपल्याला काय करणार आहे ते घटना बघायच्या आहेत. आता पुढचा आपल्याला गणित बघायचे गणित नंबर 3. 3 नाणी एकाच वेळी फेकली. 3 नाणी एकाच वेळी फेकली. आता 3 नाणी एकाच वेळी फेकली किंवा ह्याला दुसरा काय असू शकतो और एक नाणं 3दा फेकणं. मग एक नाणं 3दा फेकणं आपण माहिती की उपलब्ध नसेल तर आपण एक नाणं 3दा सुद्धा फेकू शकतो. जसं आपण एखाद्या बाजारातून 1.5 किलो भाजी घ्यायची त्यांच्याकडे 1.5 किलोचं माप नसेल तर अर्धा किलोचं माप आपण 3 वेळेस काय करू शकतो घेऊ शकतो. तशा पद्धतीनं की गणित नंबर 3 काय दिलेलं आहे 3 नाणी पुन्हा सांगितलं की आधीचं नाव नाही नाणी एकाच वेळी फेकली. किंवा एक नाणं 3दा फेकणे. Three coins are tossed simultaneously. A coin is tossed thrice. काय विषय केलं बघा यामध्ये तुम्हाला काल सांगितलं होतं समजून सांगितलं. अगोदर पहिले सुरू काय करायचं एच 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 एक कोड लक्षात ठेवा एच एच टी एच टी एच आणि टी एच एच एकदा 4 लक्षात ठेवले खालचे 4 लक्षात ठेवायला खूप सोपे. टी 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 फक्त एचच्या ठिकाणी टी घ्यायचं आणि टीच्या ठिकाणी एच घ्यायचं. मी ही क्लुप्ती या ठिकाणी मला वाटली की विद्यार्थ्याला ही समजेल. या क्लुप्तीनं विद्यार्थ्याला या संचातील घटक लिहायला सोपे. तुम्हाला यापेक्षा वेगळी क्लुप्ती सापडली आपल्याला ते घटक फक्त 8 यायला पाहिजे. त्याचा क्रम कुठे आला तर हरकत नाही आणि एक घटक डबल येता कामा नये. यामध्ये कुठं अक्षर ते एच एस टी कुठं डबल काय आलेलं नाही. बघा 3 नाणी पहिलं नाणं दुसरं आणि तिसरं. मी आता जसं 1,1 केलं तसं मी मुद्दाम H,H केलं नाही. हे अक्षर आपल्याला सहज लक्षात येतात त्या ठिकाणी. मग आपण एन ऑफ एस पर्यंत आलो. घटना ए काय दिलेली आहे घटना ए इव्हेंट काय दिली बघू आपण. घटना ए काय दिलेली आहे कमीत कमी 2 छापा मिळणे. कमीत कमीचा अर्थ किमान गेटिंग at least 2 heads. पुढचं बघा at least 2 heads कमीत कमी 2 छापा. कमीत कमी 2 पेक्षा कमी छापा एच आपल्याला घेऊन जमणार नाही. कमीत कमी 2 पाहिजेत. मग कमीत कमी बघा या ठिकाणी 1 2 3 आपल्याला चालेल एच 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 या ठिकाणी 3 छापे आपल्याला 2 पेक्षा कमी चालणार नाही. इथं एच एस टी इथं 2 छापे घेऊ शकतो आपण. या ठिकाणी एच टी एच 2 छापे आहेत त्यामुळे तो सुद्धा घेऊ शकतो एच टी एच. आणि इथं टी एच एच इथं एक काटा 2 छापे. इथं बघा तिन्ही टेल्स आहेत. मग काय 0 छापा आणि काटा किती 3 आहे. आपल्याला काय कमीत कमी 2 छापा पाहिजे. इथं एकच छापा आहे इथं एकच छापा इथं एकच छापा त्याच्यामुळे तो आपल्याला घेता येणार नाही. एन ऑफ ए बरोबर 4 एन ऑफ ए बरोबर 4. बघा हीच घटना मी दुसऱ्या भाषेमध्ये कशी लिहिली असती जास्तीत जास्त 1 काटा मिळणे.
जास्तीत जास्त एक काटा मिळणे. गेटिंग ॲट द मोस्ट 110, जास्तीत जास्त एक काटा. एक पेक्षा जास्त काटा जमणार नाही, 2 जमणार नाही, 3 जमणार नाही. मग हेच त्याचं उत्तर आलं असतं, फक्त ती घटना बदलली असते. त्यानंतर दुसरी घटना काय आहे, इव्हेंट बी. काय दिली घटना बी, एकही छापा न मिळणे. गेटिंग नो हेड. तर दुसऱ्या भाषेत कसले असतं, गेटिंग ऑल टेल्स, सर्व काटे मिळणे. काटे म्हणजे आडनाव नाही. मग एकही छापा न मिळणे म्हणजे सगळे काटे मिळणे. एन ऑफ बी किती आले या ठिकाणी, 1 आलं. तिसरी घटना सी, इव्हेंट सी. काय इव्हेंट सी, दुसऱ्या नाण्यावर, दुसऱ्या किंवा मधल्या नाण्यावर गेटिंग हेड ऑन सेकंड कॉइन. सेकंड किंवा मिडल शब्द येईल त्याला. दुसऱ्या किंवा मधल्या नाण्यावर, दुसऱ्या, कारण 3 मध्ये दुसरा काय असू शकतो, दुसरा मधला असू शकतो, मधल्या नाण्यावर. आता बघा या ठिकाणी मधल्या नाण्यावर, मधल्या नाण्याचा विचार करायचा आहे. एच इथं बघा छापा आहे, त्याच्यामध्ये हे घ्यायचं आपलं एच. इथं एच टी, इथं एच घेता येणार नाही आपल्याला. TH, त्यानंतर हे घेता येणार नाही, हे घेता येणार नाही. THT, मधल्या नाण्यावर छापा मिळणे. आणि शेवटला STT, तर मध्ये काटा आला, त्याच्यावर तो घेता येणार नाही. एन ऑफ सी किती आलं, 4. तर अशा पद्धतीनं यामधले आपण 5.3 मधला पहिला, दुसरा आणि तिसरा या ठिकाणी काय केलेला प्रश्न बघितलेला आहे. व ते प्रश्न बघितल्यानंतर उरलेले 4था, 5वा, 6वा आपण पुढच्या तासात बघणार आहोत.